आजी दमली. मामा इतकी काय देत आहे इतकी. ट्रेन आली. ट्रेन आली. बेडकांची ट्रेन. हो खतरनाक आहे. मध्ये खाली नाश्ता करायला आलो कारण की इथून आता निघायचं आहे. एक आयलंड आहे, इमरलँड आयलंड म्हणून आहे, तिथे चाललो आहे. नूडल्स खातो. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे थायलंडमधला 5वा दिवस. तर आता आम्ही चाललो आहे इमरलँड पूलला, कारण इथून काहीतरी 1 तास वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि तिथून आहे ना एक म्हणजे आम्ही बाईकवर चाललो आहे. तर बघूया तुम्हाला तिथं म्हणजे तो पूल कसा आहे, इमरलँड आयलंड कसा आहे तो, ते मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आम्ही आता आलो आहे हॉट स्प्रिंग वॉटर, म्हणजे मराठीमध्ये बोलायचं झालं तर गरम पाण्याचा धबधबा. तर आम्ही आता ते बघायला आलो इकडं. आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 63 किलोमीटर आहे. आणि आम्ही स्कूटी घेऊन आलो इकडं. पूलचं पाणी पण गरम आहे. पूल पण जाम भारी आहे. बरेच ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे पूल बघायला भेटतील इथं. त्या साईडला एक आहे, तिकडे पाठीमध्ये एक आहे आणि तिकडे आहे. धबधब्यावर फुल गर्दी आहे. फुल दोघांचं काय चाललंय काय माहिती नाही अजूनपर्यंत. बराच वेळ झाला असंच बघूनच. आमची फोटोग्राफर आहे, तिने आमचा फोटो काढला दोघांचा मस्तपैकी. धबधबा पूर्ण भरला, पूर्ण म्हणजे जागा नाही आली बसायला. इथे वेटिंगवर राहायला लागतंय.
आमचा आता धबधब्यामध्ये पाऊस झाला आहे, पाऊस पण आला दंबर तिकडं. आणि आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे. आतमध्ये एकदम चांगला लोकेशन आहे, पण इथं एंट्रन्सला 200 बात घेतले आमचे इथं. याचं पण आता धबधब्याचं पण पैसे घ्यावे लागले नाही. एक जागा सोडत नाही का जिथं पैसे नाही भरायला लागत. आता आम्ही चाललोय इमरलँड पूलच्या इकडं. त्या लोकेशन पासून 13 किलोमीटरवर दाखवते इथं. तर आता बघूया तिकडचं लोकेशन कसं आहे, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. बॅग चेकिंग चालू आहे इथं. पर पर्सन 400 बात. 4000 गेले. 4000 पर चौघांचं पर पर्सन 1000 पर पर्सन 1000. पास काढले 4. पास काउंटर आहे याचा. आणि एंट्रन्सलाच बघा तुम्ही किती भारी एरिया आहे याचा. तर बुद्धाचं मंदिर आहे. या मॅप दाखवला त्याचा. 800 मीटर तो इमरलँड पूल. एरिया कसा कसा आहे त्या साईडला दाखवला आहे. एरिया खूप जास्त शांत आहे तिकडचा. आणि त्यांनी जो हा पूर्ण काम केलेला आहे पूल वगैरे म्हणजे हे बांधला आहे, तो 1 नंबर वाटतं आहे. समोर पण बघू शकता तुम्ही. ट्रिपला आली सगळी जण. त्यांची शाळेतली ट्रिप आली. पाणी कसला क्लिअर आहे इथं. पूर्ण क्रिस्टल पूलचा एरिया आहे. पूर्ण मॅप दाखवला इथं. ती सांगत होती मॅप, पण काही समजलं नाही. आजी दमली. पूल एरिया भरलाय. हा इमरलँड पूल. फुल क्लिअर एकदम पाणी आहे.
ट्रेन आली ट्रेन ट्रेन आली बेडकांची ट्रेन. ब्लू पूल जवळ आलो आता. ब्लू पूल. आबा आबा जबरदस्त. हो खतरनाक आहे. काय कहते KFC मामा हिचकी काय देत आहे इतकी. इथे मार्केट आहे पूर्ण. KFC चिकन भरपूर टेस्टी होता. कसा लागला. आता डोनट भारी घेतला. होता. क्रंची पण भारी स्पायसी होता. वाला पण भारी होता. क्रंची पण भारी होता. क्रंची वाला पण भारी होतं. कोकोनटचं त्यांनी बनवलं काय हा टेस्टी वाटते. कोकोनट कोकोनटचं ज्यूस घेतलाय. मीठ टाकला, आईस टाकला, ओरिजिनल कोकोनट टाकला, शुगर सिरप टाकला, सब्जा टाकला आणि अजून काय काय टी पॉट त्याचं काय काहीतरी आहे ते टाकलं. कोकोनट मिल्क घेतलंय. एक नंबर बनवला. मी पहिला आधीच इथून टेस्ट केला. इथं फक्त स्टारबक्स इथं नाव टाका करायला. थँक्यू. सुकी मच्छीवाली मावशी बसलेली आहे. ही खाऊ गली आहे पूर्ण. खाऊ गल्ली, भाजी मार्केट, सगळं कपडे बिपडे सगळंच भेटतंय. मेहमान आले होता. आम्ही आमचं आलेलो मस्त हॉटेलवर. जरा रिफ्रेश होऊ थोडा जरा. आणि पाऊस आला. दंबर पाऊस आलाय दंबर. तर चला हा व्हिडिओ इकडेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.